सर्वप्रथम आत्तापर्यंत तुम्ही जे वाचलंय ते व्यवस्थित त्याची उजळणी करणं, जितक्या वेळेस शक्य आहे तितक्या वेळेस. तुमच्याकडे जवळपास 22 ते 23 दिवस आहेत परीक्षेपर्यंत. त्यामुळे जे तुम्ही वाचलंय त्याची उजळणी करणे, नवीन वाचन शक्यतो टाळणे, अगदीच नवीन विषय. एखादी गोष्ट जी आपल्या जुन्या वाचनाला एका अर्थाने समृद्ध करते तेवढा भाग वगळता नवीन वाचन टाळणे, करंट अफेअर्स आत्तापर्यंत तुम्ही जे वाचलंय चालू घडामोडी त्याची उजळणी करणे, ह्या 2 महत्वाच्या बाबी आहेत. तिसरी बाब, आत्तापर्यंतच्या टेस्ट सिरीज तुम्ही दिल्या त्या टेस्ट सिरीजची सुद्धा उजळणी करणे. असे कोणते भाग आहेत जे तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये त्यावरचे प्रश्न आले नाहीत, ते व्यवस्थित अभ्यासने त्याची उजळणी करणे, त्याच्यामध्ये एनरिचमेंट करणे, या गोष्टी महत्वाच्या आहेत. नवीन काही वाचण्याचा आता प्रश्न येत नाही. टेस्ट सिरीज अगदी शेवटी जाता देत असाल तर त्यामध्ये एक महत्वाची बाब सांगतो, त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क पडतात याचं ताण घ्यायचं काहीही कारण असू नये. कारण टेस्ट सिरीज तुमच्या चुका काय होतात, तुम्हाला अधिक मार्क मिळण्यासाठी काय करायला हवं यासाठी असते, त्यातला स्कोर नव्हे. त्याचा ताण घेऊन परीक्षेला जाऊ नका. परीक्षेच्या आदल्या दिवशी ताण आल्यास तुम्ही तुमच्या मेंटर्सना कॉल करा, त्यांच्याशी बोला, कारण तो ताण टाळणं फार आवश्यक आहे. आणि परीक्षेमध्ये त्या दिवशी जेव्हा तुम्ही पेपरला बसाल तेव्हा स्वतःला सांगा की मला आज आत्तापर्यंत मी जे केलंय ते टेस्ट करायचं आहे, आणि त्या पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक माइंडसेटनी परीक्षेला जा.